हॅलो फ्रेंड्स, ही आहे पालकची भाजी. तर ही भाजी खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, दृष्टी सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच या भाजीमध्ये आयरन, कॅल्शियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असल्याने हाडे, त्वचा आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी ही पालक फायदेशीर आहे. तर ही कशी करायची याची रेसिपी पहा. तर ही भाजी स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून बारीक कट करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक कट करून घ्यायची आहे. तसेच 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्यासुद्धा बारीक कट करून घ्यायच्या, किंवा तुम्ही जर लसूण पेस्ट घालायला आवडत असेल तर तुम्ही लसूण पेस्टसुद्धा घालू शकता. मी लसूण कट करून घेणार आहे. 1 टोमॅटो, लसणाच्या 4-5 पाकळ्या, लाल तिखट किंवा तुम्ही आपलं हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये घालू शकता आणि चवीनुसार मीठ. तर आता आपण भाजी चिरून घेतलेली आहे. 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता लसूण पाकळ्या मी निवडत आहे. 4-5 लसूण पाकळ्यासुद्धा बारीक कट करून घ्यायच्या आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर करा आणि व्हिडिओ जर असेच पुढे पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मी आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आता फोडणीसाठी आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि तेल गरम झालं का त्यामध्ये सुरुवातीला लसूण आपण टाकायचा आहे. लसूण छान फ्राय झाला का त्यामध्ये आपण आता टोमॅटो खाली घालायचा, खाली टाकायचा आहे सुरुवातीला आणि त्यावरती भाजी टाकायची आहे. त्यामुळे काय होतं, भाजीला पाणी सुटतं आणि टोमॅटो छान शिजला जातो. लगेच आता मी ही फ्राय करणार नाही. यावर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून थोडा वेळ झाकून ठेवणार आहे, म्हणजे वाफेमध्ये भाजी आता थोडी कमी होते शिजल्यावर, आणि नंतर फ्राय करणार. तर लहान मुलांना भाज्या खायला नको वाटतात, त्यासाठी मग आपण पालकचे पराठेसुद्धा बनवू शकतो, किंवा भाकरीमध्ये पालक स्मॅश करून मसाले वगैरे किंवा थोडंसं तिखट, मीठ, लसूण पेस्ट घालून भाकरी करून मुलांना देऊ शकतो. पण ती भाकरी करत असताना भाकरी शेकून झाल्यानंतर शेवटी त्यामध्ये वरतून त्याला तेल लावायचं, म्हणजे भाकरी छान होते लहान मुलांसाठी. हे पहा, छान वाफल्यामुळे बघा भाजी केवढी होती आणि किती कमी झाली आहे. आता याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं. टोमॅटो पण छान शिजलेला आहे, तो थोडा स्मॅश करायचा. खूप छान आणि चविष्ट अशी पालकची भाजी तयार होते. भाकरीसोबत, चपातीसोबत भाजी खायला खूप छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. ही पहा, आपली पालकची भाजी तयार झालेली आहे.